फिर एक बार स्वागत है आपका सी न्यूज भारत पर। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। शिवसेना के विदर्भ संपर्क प्रमुख राजन जी साल्वे की उपस्थिति में आज जिले में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बैठक का मुख्य फोकस आगामी एसआर चुनाव की तैयारियों और संगठन विस्तार पर रहा। बैठक में जिले के कई प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। जिला प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, उप जिला प्रमुख गोपाल मस्के, फिरोज खान पठान, महेश वगैरह, साथ ही सागर कुठे और गोटू अग्रवाल जैसे पदाधिकारी भी उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान विभिन्न क्षेत्रों से आए कार्यकर्ताओं ने पार्टी की मजबूती और आगामी चुनावी रणनीति पर अपने सुझाव दिए। इस मौके पर मीडिया से बातचीत करते हुए राजन जी साल्वे ने कहा कि शिवसेना आगामी एसआर चुनाव को पूरी ताकत से लड़ेगी। उन्होंने कहा कि बूथ स्तर तक संगठन को मजबूत किया जाएगा और पार्टी में लगातार नए कार्यकर्ताओं का प्रवेश हो रहा है, जिससे संगठन को नई ऊर्जा मिल रही है। बैठक में संगठनात्मक मजबूती, युवा कार्यकर्ताओं की भागीदारी, जन समस्याओं को प्रमुखता से उठाने और चुनावी तैयारियों की रूपरेखा पर विस्तार से चर्चा की गई। सभी उपस्थित पदाधिकारियों ने संगठन विस्तार और जनहित के मुद्दों पर एकजुट होकर कार्य करने का संकल्प लिया। शिवसेना का उद्देश्य विदर्भ क्षेत्र में पार्टी की पकड़ मजबूत करना और आगामी चुनाव में बेहतर प्रदर्शन सुनिश्चित करना है। आज या ठिकाणी आपण जिल्हा कार्यालयामध्ये शिवसेनेचे आलेलो आहोत। या ठिकाणी आज जे लोकसभेचे संपर्क प्रमुख आहेत राजनजी साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आज शेकडो मुस्लिमांचा प्रवेश झालेला आहे। त्या संदर्भात आपण फिरोज खान यांना आपण विचारूया, कारण त्यांच्याच माध्यमातून आणि श्रीरंगदादा यांच्या माध्यमातून हा प्रवेश झालेला आहे। त्यांच्याशी आपण बोलिए। सबसे पहले तो मैं महाराष्ट्र के उपनेता एकनाथ शिंदे जी का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूं कि उन्होंने जो लाडली बहन स्कीम लाई उसका परिणाम आज इतना हुआ अकोला के अंदर में कि हज़ारों की संख्या में मुस्लिम महिला और पुरुष आज शिवसेना में श्री दादा पिंजरकर के नेतृत्व में उन्होंने प्रवेश लिया। आज बड़ी खुशी की बात है कि यहाँ के युवा में जात पात को छोड़ के जो आज एक माननीय एकनाथ शिंदे जी जो विकास के लिए काम कर रहे हैं, उनके विकास के नेतृत्व में कई लोग मुस्लिम लोग उनको पसंद करते हैं और लाडली बहना खास तौर से बढ़ चढ़ के हिस्सा ली और बहुत ज़्यादा पैमाने में आज प्रवेश हुआ। मैं हमारे जिलाध्यक्ष का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने हमको ये प्रवेश का मौका दिया। धन्यवाद। नवनियुक्त जे काही लोकसभा संपर्क प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। जे नवनियुक्त राजेश साळवे आहेत, सर आज तुम्ही अकोला दौऱ्यानिमित्त अकोल्यामध्ये आले, त्या संदर्भात आपलं सांगा। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती अकोला लोकसभा मतदारसंघाची प्रमुख पदाची जबाबदारी दिली। त्यानंतर मी स्वतः कालच सकाळी आमची विभागीय बैठक अमरावती या ठिकाणी संपन्न झाली। त्यामध्ये 5 लोकसभा मतदारसंघाची एकत्रपणे बैठक झाली आणि त्या बैठकीच्या नंतर मी कालपासून आणि आजपर्यंत माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्यांच्या सर्वांच्या बैठका घेतल्या आणि बैठका घेऊन आपल्याला माहिती असेल की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे SIR म्हणजे मतदारसंघाच्या संबंधी मतदार यादींची पुनर्रचना, काही नावं खोटी असतात, काही लोक डबल असतात, काही मयत असतात, त्यांचं पुनर्रचना होणं गरजेचं होतं। 2002 ते 2026 या 24 वर्षांनंतर हे होतं आहे। त्याकरता प्रत्येक मतदान केंद्रामध्ये BLEची निर्मिती करून त्यांच्या माध्यमातून मतदार यादी निर्माण करायची आहे, पुनर्निश्चित करायची, याकरता काम केलं होतं। आज 2-3 दिवसाच्या दौऱ्यावरती अकोल्यातले आमचे सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आमच्यासोबत होते। चांगला त्याचा समन्वय झाला। भविष्यातल्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार कसा निवडून या दृष्टीने निश्चितपणे आमचं लक्ष राहील। पक्षवादी संदर्भात काय नियोजन? या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये ही शिवसेना रुजलेली आहे, वाढलेली आहे, मोठी झालेली आहे। पण या शिवसेनेला आधार द्यायचं काम माझ्या एका शिवसेनेच्या माध्यमातून मला करायचं आहे। भविष्याच्या कालखंडामध्ये या संपूर्ण असलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं संघटन होईल अशा तऱ्हेच्या अपेक्षा करतो। भविष्यामध्ये आपणच सांगाल
की ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना रुजलेली दिसेल आपल्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी नवनियुक्त जे राजनजी साळवे आहेत त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जो काही माझी नियुक्ती झाली आहे, जे काही नवीन जो प्रोग्राम निवडणूक आयोगाचा आहे SIRच्या माध्यमातून तो कसा प्रबळ होईल आणि शिवसेनाचं संघटनात्मक बदल किंवा संघटनात्मक चळवळ ही कशी वाढेल या संदर्भात त्यांची भूमिका त्यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून मांडली. कॅमेरामॅन अभिजितसह प्रवीण वरात, सी न्यूज भारत, अकोला. या ठिकाणी आपण शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयामध्ये आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी नुकताच एक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गेल्या 15 वर्षापासून ते आहेत. त्या संदर्भात आपण प्रवेशाच्या संदर्भात आपण त्यांना विचारपूस करूया. काय साहेब, आपण बीजेपीमध्ये होतात, आज शिवसेनेमध्ये आहे. नमस्कार. गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये दिव्यांग विकास आघाडीमध्ये मी गेल्या 15 वर्षापासून खूप कामं केलेली आहेत. पण आज मला असं वाटत आहे की आपले म्हणजे महाराष्ट्राचे लाडके म्हणजे सर्वांचेच लाडके एकनाथ शिंदे साहेब आणि अकोला जिल्ह्यामधून श्रीरंगदादा, त्याच्यानंतर ज्येष्ठ शिवसेना रमेशराव थुंकेकर, तरुणभाऊ वगैरे हे यांचं मला म्हणजे बऱ्याच दिवसापासून होतं की बा तुम्ही खूप चांगले BJPमध्ये काम करत आले, दिव्यांगांसाठी खूप चांगले हे कार्यक्रम वगैरे घेतले, पण शेवटी घेणं देणं काहीच नाही राहिलं. म्हणून मला वाटलं की आता हे काहीच नाही, फक्त एकच शिंदे साहेब, बाकी काही नाही. म्हणून मी या शिंदे साहेबाच्या नेतृत्वात, त्याच्यानंतर श्रीरंगदादा आणि साळवी साहेब, राजन साळवी साहेब, मला खूप शिवसेना म्हणजे घरातल्यासारखं म्हणजे त्याच्यामुळे मी आज पक्ष प्रवेश करतो. BJP सोडण्याचं कारण काय? BJP सोडण्याचं कारण म्हणजे साहेब काहीच नाही तिथं, म्हणजे कसं असं जसं पाहिजे तसं योगदान तिथं मिळालं नाही. त्याच्यामुळे म्हणजे नेमकं काय नेमकं म्हणजे BJP सोडण्याचं नेमकं कारण? कारण म्हणजे असं आहे साहेब की आम्ही कुठं कोणाकडे गेलो काही गेलो तर आम्हाला काही असं मान सन्मान असं मिळत होता. आम्हाला जिल्हा अध्यक्षांना आम्हाला फोन लावत आहे आपले दिव्यांगांचे किंवा कसं काय करायचं काही कुठं काही गाडी पकडली, कोणाचं काही दिव्यांगांचं काही द्यायचं होतं, पत्र वगैरे द्यायचं, म्युनिसिपलचे कामं होते, काही स्वतःच्या लेवलवर त्याला कोणी येऊन काही पाहा नाही. म्हणून त्याच्यामुळे आम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला. हे सर्व दिव्यांगांचे कामं करण्याची शक्ती. या ठिकाणी BJPचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी प्रवेश केला. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा BJPमध्ये आम्हाला कुठलं स्थान नव्हतं, पण आता नव्याने जे काही कार्यकारिणी आहेत, जे काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला योग्य न्याय भेटेल म्हणून आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला. अभिजित आठवले, प्रवीण वरात, सी न्यूज भारत, अकोला. अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण बाहुरबाग की रिपोर्ट. फिलहाल के लिए इस रिपोर्ट में इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों से जुड़ने के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ.